नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत खूपच उपयोगी अशी टीप. आपण गुळाचा चहा बनवतो. तर हा गुळाचा चहा बऱ्याच वेळेला आपण दूध घातलं की चहा फाटतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण ही टीप बघणार आहोत. मी हा चहा 4 जणांसाठी बनवते. 2 चमचे चहा पावडर घातली आहे. वेलची, काळी मिरी आणि आलं चहामध्ये कुटून घातलंय आणि आपल्याला गूळ सुद्धा चहामध्ये घालायचा आहे. चहा चांगला उकळून घ्यायचा. दुसऱ्या गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलंय. दूध सुद्धा गरम झालेला आहे आणि चहा सुद्धा उकळलेली आहे. गरम गरम दूध चहामध्ये घालायचं आणि 1 ते 2 उकळ्या येऊन द्यायच्या. नंतर गॅस बंद करायचा. गुळाच्या चहामध्ये जर आपण गरम दूध घातलं तर चहा कधीच फाटत नाही. मी चहा तुम्हाला गाळून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता चहा फाटलेला नाही. ही आजची टीप तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.